इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेताना सगळ्यात मोठा क्वेश्चन असतो, ब्रांच कोणती घ्यायची. ब्रांच तर खूप आहेत, कॉम्प्युटर सायन्स, आय टी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ENTC भरपूर आहेत. बट तुमच्यासाठी कुठली म्हणजे फेवरेट ब्रांच असेल किंवा राईट ब्रांच तुमच्यासाठी कोणती आहे, आज आपण इन डिटेल स्टेप बाय स्टेप बघूयात. सो आपण ही जी सिरीज आहे, एक मी 10-15 व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवतो आहे. स्टार्ट टू एंड तुमचा रिझल्ट लागल्यापासून तुम्हाला कॉलेज भेटेपर्यंत जी काय प्रोसेस असेल, डॉक्युमेंट असो किंवा काय असो, सो आधी पण मी व्हिडिओज काय टाकले आहेत. सो आज इन डिटेलमध्ये आपण बघूयात की तुम्हाला ब्रांच घ्यायची आणि तुमची फेवरेट किंवा तुमची राईट ब्रांच कोणती आहे ते आज आपण बघूयात. आणि जर तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, तुम्हाला समजा काही हे पाहिजे असेल, तर मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेलं आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सेशन बुक करू शकता. आपण 1 to 1 डिस्कस करू शकतो. तुमचे सगळे डाऊट मी क्लिअर करेल. सो चला, मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि राईट ब्रांच कोणती घ्यायची हे आज आपण डिसाईड करूयात. जसं मी डिस्कस केलं की खूप साऱ्या ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये, IT, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ओके, केमिकल वगैरे खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. बट तुमच्यासाठी राईट चॉईस कोणती हे आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात. तर तुम्ही असा कधी विचार केला आहे का बरं? मला खूप साऱ्या वेळेस असं होतं की तुमचे फ्रेंड्स, जवळचे फ्रेंड्स असतात, तर बोलतो की अरे मला मेकॅनिकलला जायचं आहे, मला मेकॅनिकलमध्ये खूप स्कोप आहे, असं होतं. काही जण म्हणतात नाही आता AI ChatGPT आलं आहे, आपण काय करू, मशीन लर्निंगला जाऊ आहे. मग दुसरा म्हणतो यार आपण पण मशीन लर्निंग, पण तुमचा इंटरेस्ट नाही आहे त्यामध्ये. तुम्हाला माहीतच नाही की आपण इंटरेस्ट काय आहे. काहीतरी फॅमिली म्हणताय, कोणाची तरी फॅमिली म्हणताय, कोणाचे तरी फ्रेंड्स बोलताय म्हणून तुम्ही त्या ब्रांचला जाताय. तर असं करू नका, कारण खूप मोठी चूक करताय तुम्ही. हे तुमचं करिअरचं स्टार्ट आहे. तुम्हाला आता हे तुम्ही डिसाईड होणार आहे की तुम्ही जर कुठली ब्रांच घेतली की तुम्हाला तेच तुमच्या लाईफसोबत येणार आहे. सो ब्रांच घेताना खूप जास्त विचार करायचा आहे. एकदा चुकीली तुमची ब्रांच जर तुमची चुकीची झाली तर त्यावर तुमचं करिअर सगळं अवलंबून आहे. सो ती इम्पॉर्टंट ब्रांच आहे. सो विचार करा. मग आता इंटरेस्ट कसा बघायचा आपण इंटरेस्ट. जर तुम्हाला समजा कॉम्प्युटर, कोडिंग, ॲपच्या रिलेटेड जर तुम्हाला समजा थोडाफार जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉम्प्युटर आणि ITच्या ब्रांचला तुम्ही जाऊ शकता. खूप लोक आहेत, तुम्हाला माहीतच असेल की तुमच्या फॅमिलीमध्ये पण लॅपटॉप घेऊन 8-8, 10-10 तास बसता. तेवढं तुमच्याकडे तेवढे पेशन्स आहेत का, तेवढं तुम्ही बसू शकता का, हा पण विचार करा. प्रायव्हेट जॉब आहेत, IT आणि कॉम्प्युटर घेतो तुम्ही, प्रायव्हेट आहेत, पॅकेजेस वगैरे पण चांगले आहेत, पण तुम्ही हे करू शकता का. तर तुम्ही कॉम्प्युटर आणि IT ब्रांच तुम्ही घेऊ शकता. आता नवीन ट्रेंडिंगला आले AI, रोबोटिक्स, डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्ट. तर हे जर असेल ना तर तुम्ही AI, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स ही ब्रांच तुम्ही घेऊ शकता. कॉम्प्युटर सायन्स घेतली तरी पण तुम्ही ह्यामध्ये जाऊ शकता. पण तुम्हाला स्पेसिफिक रोबोटिक्समध्ये किंवा AIमध्ये किंवा डेटा सायन्समध्ये जर तुम्हाला समजा इंटरेस्ट असेल ना तर तुम्ही डेटा सायन्सकडे तुम्ही जाऊ शकता. ह्या एक स्पेसिफिक ब्रांचेस आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तुम्ही नक्की जा, तुम्हाला नक्की जॉब भेटेल. कारण कसं असतं ना, ब्रांच ही एक घेतला आपण समजा, ठीक आहे ब्रांच आपण कुठली तरी आपल्याला एक ब्रांच घ्यायची, पण तुमचा इंटरेस्ट पण खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही की तुम्हाला जर तुम्हाला चॉईसच नाही आहे, तुम्हाला मेकॅनिकल करायचं होतं तुम्ही गेले सिव्हिलला, तुम्हाला सिव्हिल करायचं होतं तुम्ही गेले कॉम्प्युटरला, उगाच काहीतरी डिग्री करायची म्हणून करताय, त्यावेळेस तुम्हाला जॉब पण भेटणार नाही आणि तुमचे पैसे विनाकारण ते वायाला जातील. जर तुम्हाला समजा मशीन्समध्ये, कारमध्ये, टूल्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, समजा प्रॉपर आपण जसं म्हणतो ना गाड्या वगैरे बनवता किंवा काही स्पेअर पार्ट्स बनवता मशीनमध्ये, कार, ज्या पण इंटरेस्ट असेल ना तुम्ही मेकॅनिकलमध्ये जाऊ शकता. त्यानंतर काही गॅजेट, चिप्स, सर्किट्समध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, आपण म्हणतो ना टेलिकम्युनिकेशन वगैरे, तर तुम्ही ENTC एक चांगली ब्रांच आहे. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये तुम्ही त्यातून जाऊ शकता. त्यानंतर मॅप्स, बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन वगैरे जर काही रिलेटेड असेल ना तर तुम्ही सिव्हिलमध्ये जाऊ शकता. तुम्हाला माहीत असेल की आता गव्हर्नमेंटचे पण काही खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, गव्हर्नमेंटचे पण काही कॉन्ट्रॅक्ट येतात. अशा जर असेल ना तुम्हाला तर तुम्ही सिव्हिल ब्रांच ही तुम्ही चूज करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असा असेल तर. एखाद्याला वाटतं की यार मला पॅकेज वगैरे चांगलं पाहिजे पण का मला कोडिंगमध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाही, काय नाही, तर बाकीचे पण ब्रांच तुम्ही एक्सप्लोर करा. खूप छान छान ब्रांचेस आहेत. जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी, पॉवर सिस्टीम वगैरे हे ते जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर कधी कधी नाही का आपण 10च्या आधी पण खूप काही जणांना सवय असते, यार नाही मी हे कधी करून बघतो, इथे वायरिंग करतो, इथे तिथे करतो, ते आवड असते एकदम ते. तर तशी जर आवड असेल ना तुम्ही इलेक्ट्रिकल वगैरे पण तुम्ही जाऊ शकता. इंटरेस्ट आहे तुमचा, तुमचं हे पॅशन आहे, तुम्ही ते करू शकता. सगळ्यात मेन काय आहे की हे जे आपण ब्रांच डिस्कस करतोय त्यांचा स्कोप काय असणार आहे, फ्युचरचा स्कोप. तर कॉम्प्युटर सायन्स, IT चांगला स्कोप आहे, खूप जास्त आहे. सॉफ्टवेअर, AI, क्लाउड खूप जास्त आहे, त्यामुळे ते होणार आहे. AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इमर्जिंग एकदम भारी. डेटा ड्रिवन फ्युचर ते फ्युचर डिपेंड आहे सगळं त्याच्यावरती.
बट असं नाही आहे की मग सगळेच जात आहे म्हणून आपण पण जातो आहे, असं पण नका करू. ओके. सो ENTC थोडंसं जरा मिडियमच आहे स्कोप त्यांचा सध्या, कारण अजून इंडियामध्ये तेवढे इंडस्ट्रियल एरिया नाही आहे किंवा इंडस्ट्री अशा नाही आल्या की जिथं ENTC वगैरे तिथं खूप ओपनिंग्स आहेत. तर स्कोप कमी आहे, पण जिथे आहे तिथं चांगलं आहे, पॅकेज पण वगैरे चांगलं आहे. मेकॅनिकल आणि सिव्हिल, मेकॅनिकल जर बघितलं आपण ते रोबोटिक्समध्ये वगैरे तुम्ही मेकॅनिकलमध्ये पण रोबोटिक्स वगैरे असतात, तर स्टेबल ब्रांच आहे. करिअर थोडंसं हळूनी म्हणजे तुमची जी ग्रोथ आहे ती हळूनी आहे, पण स्टेबल. एकदा जर तुम्हाला आलं कॉम्प्युटर सायन्स आणि IT आणि AI मशीन लर्निंगचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला हर एक वेळेस अपडेट व्हायचं आहे. तुम्ही ही ब्रांच घेतली, आत्ता ब्रांच घेतली म्हणजे 4 वर्षानंतर काय असेल हे माहीत नाही आहे. हर एक 6 महिन्यानंतर, हर एक महिन्यानंतर, हर एक वर्षानंतर हे अपडेट होत राहते. तुम्हाला सारखं अपडेट व्हायचं आहे. बट मेकॅनिकल आणि सिव्हिल अशी ब्रांच नाही. तुम्हाला स्टार्टिंगला थोडंसं अवघड जातं, बट तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स आला की बस तो पूर्ण लाईफ तुमच्या कामाला येणार आहे. पण IT आणि कॉम्प्युटर सायन्सचं असं नाही आहे. तर ते पण विचार करायला पाहिजे, तुम्हाला सारखं अपडेट व्हायला लागणार आहे. तर ते पण तुम्हाला नक्कीच सिव्हिलमध्ये कसं आहे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जर तुम्हाला माहिती आहे आता की आपण इंडिया आपलं अंडर डेव्हलपमेंट आहे, तर सिव्हिलचे पण प्रोजेक्ट वगैरे चांगले आहे, त्याचा स्कोप चांगला येणार आहे. ओके. इलेक्ट्रिकलमध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे मार्केटचा ट्रेंड बघा तुम्हाला, किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट साईडला जायचं आहे, कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, कसं जॉब करायचा आहे तुमचं, ते बघून तुम्ही बघू शकता. तर मार्केट ट्रेंड बघूनच आणि तुमचा इंटरेस्ट बघूनच तुम्हाला काय करायची, ब्रांच घ्यायची आहे. ओके. प्लेसमेंटचा जर विचार केला तर कॉलेजमधून जर तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे असेल तर कॉम्प्युटर IT शिवाय म्हणजे पर्याय नाही आहे. कॉम्प्युटर IT त्यांना जास्त येतो. ENTC आणि सिव्हिल मेकॅनिकल यांना कॅम्पस प्लेसमेंट थोडीशी कमी होते. तुम्हाला आधीच जसं बोललो मी की करिअर त्यांचं स्लोली आहे, पण एकदा जर बनलं ना तर मेकॅनिकल आणि सिव्हिलला पण कोणी ऐकू शकत नाही किंवा त्यांचं चांगलं आहे. लॉंग टर्म जर तुम्ही विचार केला, समजा तुम्ही एकदमच लॉंग टर्मचा विचार केला, तर दोन्ही चांगल्या ब्रांच आहेत. कॉम्प्युटर सायन्स, AI मशीन लर्निंग, डेटा सायन्स. जर तुम्हाला ॲब्रॉडला वगैरे जायचं आहे, बाहेर जायचं आहे, तर कॉम्प्युटर सायन्स, AI ह्या चांगल्या ब्रांच आहेत. तुम्ही बाहेर पण विदेशात वगैरे पण जाऊन जॉब करू शकता. तुम्ही तिकडे पण जॉब चांगला करू शकता, पॅकेज वगैरे चांगलं हे करू शकता. जर तुम्हाला गव्हर्नमेंट रिलेटेड काही जॉब पाहिजे असेल तर मेकॅनिकल सिव्हिल बेस्ट एकदम. ओके. आणि असं काही नाही की तुम्ही समजा IT कॉम्प्युटर घेतली म्हणजे तुम्हाला ॲब्रॉडला वगैरे नाही, आपल्या इंडियामध्ये पण चांगले जॉब्स आहेत, चांगले पॅकेजेस आहेत, असं काही नाही. माझा फायनल थॉट हेच असेल, इंजिनिअरिंग म्हणा किंवा डिग्री म्हणा ही 4 इयरची आहे. 4 वर्षे निघून जातील, पण जी तुम्ही ब्रांच चूज करणार ना, लाईफ लाँगसाठी, तुमचं करिअर लाईफ लाँगसाठी आहे. तुम्ही जर एकदा चुकीचा डिसिजन घेतला तर विनाकारण तुम्ही माहिती आहे का स्ट्रगलमध्ये जाताल. हा खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. काहीतरी लोक फ्रेंड्स करताय किंवा काय करताय म्हणून तुम्ही तिकडे जाताय असं करू नका. तुमचा गोल, तुमचं फ्युचर, तुमचं काय आहे, तुमचं इंटरेस्ट काय कशामध्ये आहे ते बघा. इंजिनिअरिंग 4 वर्षाचं आहे, बट ही जी ब्रांच आहे ती तुमची लाईफ लाँग असणार आहे. सो विचार करूनच तुम्ही ही ब्रांच घेतली. तुम्ही कोणत्या ब्रांचचा विचार करताय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर काही 1 to 1 सेशन घ्यायचं असेल तर मी ऑलरेडी पण सांगितलं, तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या टॉपमेटवरती तुम्ही सेशन बुक करू शकता. मी तुम्हाला पर्सनल गायडल करेल, तुमचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं हे करून मी तुम्हाला पर्सनल सांगेल की तुम्हाला ही ब्रांच चांगली आहे किंवा ही ब्रांच तुम्ही चूज करू शकता. सो बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ही आपली सिरीज आहे. तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत ह्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहणार आहेत. सो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.